आज आपण प्रॉब्लेम्स घेणार आहे. त्यामध्ये पहिला जो भाग आहे हा आहे प्रॉब्लेम्स ऑन द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवर आधारित तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. त्यामध्ये पहिला जो भाग आहे हा आहे डिटरमाइन द ऑक्सिडायझिंग एजंट अँड अरेंज देम इन इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ देअर स्टँडर्ड ऑक्सिडेशन स्टँडर्ड स्टेट अरेंज देम इन देअर इन्क्रीजिंग स्ट्रेंथ. आता त्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम आहे हा आहे आयडेंटिफाय रिड्युसिंग एजंट अँड अरेंज देम इन देअर ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ अंडर स्टँडर्ड स्टेट्स ऑफ कंडिशन. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स येतात किंवा तुम्हाला टू डिसाइड किंवा प्रेडिक्ट वेदर द फॉलोइंग रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स हे EMF सिरीजवरती येतात. आता आज आपण पहिला प्रॉब्लेम बघणार आहे की आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग एजंट अँड अरेंज देम इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग स्ट्रेंथ अंडर स्टँडर्ड स्टेट कंडिशन. द स्टँडर्ड पोटेन्शियल्स आर गिव्हन इन पॅरेंथेसिस. इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. Al3+ -1.66 व्होल्ट, Cl2 1.36 व्होल्ट, Al 1.66 व्होल्ट, Cd2+ -0.4 व्होल्ट, Fe -0.44 व्होल्ट, I2 0.54 व्होल्ट and Br -1.09 व्होल्ट. आता इथं तुम्हाला हे जे इलेक्ट्रोड्स दिलेत त्याच्यावरून पहिल्यांदा 2च पॉईंट्स महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पहिला पॉईंट आहे की ऑक्सिडायझिंग एजंट्स प्रेझेंट ऑन द लेफ्ट साईड ऑफ द हाफ रिॲक्शन. आणि दुसरा जो पॉईंट आहे की जेवढं पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन जेवढी पॉझिटिव्ह पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त असते तेवढा तो गुड ऑक्सिडायझिंग एजंट असतो. या पद्धतीनं आपण हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवून हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सो सोल्युशन इज ऑक्सिडायझिंग एजंट प्रेझेंट्स ऑन लेफ्ट साइड ऑफ हाफ रिॲक्शन इन EMF series. Second, larger the E0 value, greater is the strength of oxidizing agent. आता ह्यानुसार आपल्याला जर बघितलं आपण तर जे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेत त्यामधला Al, Br- आणि Fe हे 3 काय आहेत? दीज आर रिड्युसिंग एजंट्स बिकॉज दे आर प्रेझेंट ऑन राईट साईड ऑफ द EMF सिरीज. आता तुमच्यासमोर EMF सिरीज नसते, मग हे कसं ठरवायचं की हे डाव्या साईडला आहेत का उजव्या साईडला आहेत? तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की EMF सिरीज जी असते त्यामधल्या ज्या रिॲक्शन्स असतात ह्या रिडक्शन रिॲक्शन्स असतात. त्यामुळे Alची रिडक्शन रिॲक्शन असेल तर ती कुठली असणार आहे? Al+3 इलेक्ट्रॉन्स गिव्स Al. म्हणजेच Al+3 हा लेफ्ट हँड साईडला असेल पण Al हा राईट हँड साईडला असेल म्हणजे तो रिड्युसिंग एजंट आहे. तसा Br- जो आहे हा Br2+ 2 इलेक्ट्रॉन गिव्स Br-. आणि त्यामुळे इथं Br- हा सुद्धा काय असेल तर रिड्युसिंग एजंट आहे, हा राईट हँड साईडला आहे. तसा Fe जो आहे आयर्न हा सुद्धा रिड्युसिंग एजंट आहे कारण हा राईट हँड साईडला आहे. Fe+2 ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड गिव्ज Fe. म्हणजे Fe कुठाला राईट हँड साईडला आला आणि त्यामुळे या स्पेसिस राईट हँड साईडला आहेत ह्या रिड्युसिंग एजंट्स असतील. नेक्स्ट इज आपल्याला त्यांची ऑर्डर डिसाईड करायची आहे. तर आपण जर बघितलं इथं व्हॅल्यूज तर या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला दिसतं की ॲल्युमिनियम जो आहे त्याची -1.66 आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे सगळ्यात कमी दिसते ही. क्लोरीनची सगळ्यात जास्त दिसते 1.36. त्यानंतर हा रिड्युसिंग एजंट आहे Al त्यामुळे हा घेणार नाही आपण. Cd2+ त्याची 0.4 आहे. Fe हा घेणार नाही आपण, हा रिड्युसिंग एजंट आहे. I2 जे आहे त्याची 0.54 आहे आणि Br- हा पण रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे आपल्याकडं जे आहेत त्यामध्ये कोण कोण येणार आहे तर Al+3 हा सगळ्यात कमी असेल त्या -1.66. त्यानंतर Cdचं कमी आहे -0.4 व्होल्ट आणि पॉझिटिव्हमध्ये 2 आहेत क्लोरीन आणि आयोडीन. त्यातला आयोडीनचा 0.54 आहे आणि क्लोरीनची 1.36 आहे. आणि त्यामुळे इथं आपल्याला जे ऑर्डर मिळते ही असते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. हे आहे Al3+,
is less than CD2 plus, CD2 plus has less than I2 and I2 has less than Cl2. म्हणजे हे इन्क्रीजिंग होत जातं Al+3 to Cl2. आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहे. प्रेडिक्ट वेदर फॉलोइंग रिॲक्शन वुड बी स्पॉन्टेनियस अंडर स्टँडर्ड स्टेट ऑफ कंडिशन ऑर नॉट. जे दिलेली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे तुम्ही डिसाईड करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ EMF सिरीज. आता इथं आपल्याला रिॲक्शन दिली आहे की कॅल्शियम सॉलिड प्लस CD2 प्लस ॲक्वेस गिव्ह Ca2 प्लस ॲक्वेस प्लस CD सॉलिड. आता ही रिॲक्शन बघितल्यानंतर याचं पोटेन्शियल आपल्याला सेल EMF सिरीजमधून मिळणार आहे. पण रिॲक्शन बघितल्या आपल्याला ती सांगता आली पाहिजे की वेदर इट इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. त्याच्यासाठी आपण EMF सिरीज झाल्यानंतर 2 रूल बघितले होते की जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो हा काय असतो, इट कॅन ऑक्सिडाइज एनी रिड्युसिंग एजंट विच इज बिलो इट. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे हा कुठं असला पाहिजे, टॉपला असला पाहिजे. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजेच तो रिड्युसिंग एजंट आहे हा त्याच्या खाली असला पाहिजे, त्याची पोझिशन. आता टॉपला आहे म्हणजे काय, तर त्याचं पोटेन्शियल जास्त असलं पाहिजे आणि बिलो आहे म्हणजे त्याचं पोटेन्शियल कमी असलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ काय, तर जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत म्हणजे ज्याचं रिडक्शन होतं हा कॅथोड असतो आणि हा नेहमी टॉपला असतो म्हणजे त्याचं पोटेन्शियल जास्त असतं. आणि ॲनोड जो आहे हा खाली असणार आहे बिलो द ऑक्सिडायझिंग एजंट आणि त्यामुळे त्याचं पोटेन्शियल हे ऑक्सिडायझिंग एजंटपेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजेच हा याची जी पोझिशन आहे ही कुठं असणार आहे, बिलो असणार आहे. म्हणजे कॅथोड हा EMF सिरीजमध्ये वरती असला पाहिजे आणि ॲनोड हा खाली असला पाहिजे तर ती सेल रिॲक्शन पॉझिटिव्ह, त्याचं जे सेल पोटेन्शियल आहे हे पॉझिटिव्ह येतं आणि सेल रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस असते. हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. पहिला काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच कॅथोड हा वरती असला पाहिजे आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे ॲनोड हा त्या EMF सिरीजमध्ये खाली असला पाहिजे. आता खालीवर पण पोझिशन आपल्याला लक्षात राहत नाहीत म्हणून त्याचं जे पोटेन्शियल दिलं असेल तर ज्याचं पोटेन्शियल जास्त आहे हा कॅथोड असला पाहिजे आणि ज्याचं पोटेन्शियल कमी आहे तो ॲनोड असला पाहिजे. आता बघा, इफ सेल पोटेन्शियल ऑफ रिॲक्शन इज पॉझिटिव्ह देन सेल रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. ॲज Ca सॉलिड इज ऑक्सिडाइज्ड टू Ca2 प्लस कॅल्शियम इज ॲनोड. आता आपल्या जी वरची रिॲक्शन आहे यामध्ये कॅल्शियमचं कन्वर्जन Ca2 प्लसमध्ये होतं आहे म्हणून कॅल्शियम हा काय झाला, ॲनोड झाला. आणि CD प्लस टू ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड गिव्ह CD म्हणजे CD2 प्लसचं CD होतं आहे. याचाच अर्थ कॅडमियमचं रिडक्शन झालं म्हणून कॅडमियम हा काय असेल, कॅथोड असेल. सो ॲज कॅल्शियम इज ऑक्सिडाइज्ड टू Ca2 प्लस टू Ca इट इज ॲनोड. ॲज CD प्लस टू इज रिड्युस्ड टू CD देअरफॉर कॅडमियम इज कॅथोड. अंडर स्टँडर्ड कंडिशन्स आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, E0 सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. इथं आपण त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. E0 कॅथोड म्हणजे CD आहे, E0 ॲनोड म्हणजे CA आहे. सो E0 सेल इज इक्वल टू E0 CD मायनस E0 CA. आता आपल्याला EMF सिरीजवरून याच्या व्हॅल्यूज माहीत असतात. आता ह्या व्हॅल्यूज आपण बघितल्या तर E0 CD आहे -0.403 व्होल्ट आणि E0 CA आहे -2.866 व्होल्ट. आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर CD -0.403 व्होल्ट मायनस E0 CA आहे -2.866 व्होल्ट. आता हे मायनस मायनस प्लस होणार आहे त्यामुळं इज इक्वल टू काय येणार, -0.403 व्होल्ट प्लस 2.866 व्होल्ट. म्हणजेच पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे त्यामुळे यातून हा वजा केला तर उत्तर आलं प्लस 2.463 व्होल्ट. म्हणजे सेल पोटेन्शियल काय आलं, पॉझिटिव्ह आलं. याचाच अर्थ काय, तर ही सेल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. ॲज E0 सेल इज पॉझिटिव्ह रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस. तर तुम्हाला अशाच तुमच्या पुस्तकामध्ये ही एक रिॲक्शन मी सोडून दिली आहे. असंच याच्यामध्ये एक्झरसाइजमध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी 2 रिॲक्शन्स आहेत
ते तुम्ही सोडवायचे आणि डिसाईड करायचं की फेदर रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. आता त्यानंतर आपण बघणार आहे पुढचा पॉईंट, तिसरा प्रॉब्लेम हा आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवरती. आता तुम्हाला इथं काय दिले तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलेला आहे. प्रॉब्लेम बघा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ रिॲक्शन आहे ट्वाईस Cu प्लस ॲक्वेस गिव्ज Cu2 प्लस ॲक्वेस प्लस Cu सॉलिड इज 1.2 into 10⁶. What is standard potential of cell in which reaction is carried out? म्हणजे तुम्हाला इथं गिवन काय आहे तर एक तर K दिलेला आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू 1.2 into 10⁶. आता दुसरं काय दिले तर रिॲक्शन दिले. ह्या रिॲक्शनवरून आपल्याला N काढता येतो. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता रिॲक्शन काय असणार आहे तर पहिल्यांदा Cu प्लस आहे त्याचं कन्वर्जन Cu2 प्लसमध्ये होणार आहे. सो ट्वाईस Cu प्लस गिव्स ट्वाईस Cu प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये ह्यातला एक Cu2 प्लस गेट रिड्युस्ड बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन अँड कन्व्हर्टेड इंटू कॉपर. म्हणजे इथं ॲक्च्युली किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात 2, म्हणून N इज इक्वल टू 2 आलं. K इज इक्वल टू 1.2 into 10⁶ आलं. आता आपण याचा फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला कायचा, E0 सेल इज इक्वल टू 0.0592 बाय N लॉग टू द बेस 10 ऑफ K हा याचा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती सबस्टिट्यूट केल्या 0.0592 बाय 2 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ 1.2 into 10⁶. आता ह्याचा जो लॉग आहे हा लॉग आपल्याला लिहायचा आहे, त्यामुळं 0.0592ला 2 आपण डिव्हाइड केलं तर येतं 0.0296 इंटू लॉग ऑफ 1.2 into 10⁶. याची लॉगची किंमत लिहायची आहे. 10⁶ आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 6 येणार. 6.12चा 0 लिहायचा, 0.792 हा त्या 12चा 0मध्ये लॉग आहे. म्हणजे आपण लॉग ऑफ 1.2 into 10⁶ लिहिला 6.0792. आता ह्या दोघांचा आपण लॉगनं बेरीज केली आणि येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग आपण घेतला तर आपल्याला इथं येतो, इथं बार 2.29चा 6 बघायचा प्लस 0.60चा 7 बघायचं. ह्या दोघांची बेरीज करायची, येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग बघितला आपण तर हे उत्तर येतं 0.3598. म्हणजेच किती आलं हे 0.36 व्होल्ट आलं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहे चौथा. कन्स्ट्रक्ट ए गॅल्व्हॅनिक सेल फ्रॉम द इलेक्ट्रोड्स CO3 plus CO and Mn2 plus Mn. E0 CO is equal to 1.82 volt. E0 Mn is equal to 1.18 volt. कॅल्क्युलेट E0 सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढायचे. तुम्हाला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले कोबाल्ट आणि Mnचं, त्यावरून सेल कन्स्ट्रक्ट करा आणि E0 सेल काढा. असे 2 प्रॉब्लेम्स इथं आहेत. आता आपल्याला जेव्हा सेल पोटेन्शियल दिलेलं असतं इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्यावेळी आपल्याला कॅथोड आणि ॲनोड इथं डिसाईड करायचं आहे. तर ज्याचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह आहे किंवा हायर आहे हा काय असतो तर कॅथोड असतो, आणि ज्याचा पोटेन्शियल कमी आहे तो ॲनोड असतो. त्यामुळे इथं CO हा कॅथोड आहे कोबाल्ट आणि Mn हा ॲनोड आहे. आता आपण इथं दिलेलं आहे सोल्युशन बघा. E0 CO is greater than E0 Mn. Therefore, CO is cathode and Mn is anode. So, E0 cell is equal to E0 cathode minus E0 anode. व्हॅल्यू आपण घातल्या E0 CO minus E0 Mn, that is equal to 1.82 minus 1.18 volt. That is equal to 1.82 volt plus minus plus होणार 1.18 व्होल्ट. ह्या दोघांची बेरीज केली आपण तर उत्तर येतं याचं 3 व्होल्ट. आता रिप्रेझेंटेशन बघा. फॉर्म्युला कसा लिहिणार आपण,
मँगॅनीज हा ॲनोड आहे, त्यामुळं पहिल्यांदा Mn सॉलिड इन कॉन्टॅक्ट विथ Mn2 प्लस ॲक्वेस, देन सॉल्ट ब्रिज मीन्स डबल व्हर्टिकल लाईन, देन आयन्स CO3 प्लस इन कॉन्टॅक्ट विथ CO सॉलिड. हे झालं कन्स्ट्रक्शन. आता 5वा प्रॉब्लेम आहे, व्हॉट करंट स्ट्रेंथ इन एम्पियर will be required to produce 2.4 grams of copper from CuSO4 solution in 1 hour. Molar mass of Cu is 63.5 grams per mole. जे आपल्याला करंट स्ट्रेंथ इन एम्पियर विचारलेला आहे. कशासाठी? तर W दिला आहे 2.4 ग्रॅम्स ऑफ कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट इन 1 hour, एका तासामध्ये, म्हणजे टाईम दिलेला आहे. आणि मोलर मास ऑफ कॉपर दिलं आहे 63.5 ग्रॅम्स पर मोल. म्हणजे आपल्याला काय काय दिलं इथं, तर गिव्हन दिले टी हा किती आहे, 1 hour आहे. आपल्याला सेकंडमध्ये पाहिजे, म्हणून काय केलं आपलं 1 hour म्हणजे 60 minutes इंटू 60 दॅट इज इक्वल टू 3600 सेकंड्स. मास जे आहे एम, मोलर मास दिले 63.5 ग्रॅम्स पर मोल. आणि वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड दिलेला आहे 2.4 ग्रॅम्स. आता कॉपर सल्फेटपासून आपण मिळवतो आहे, त्यामुळे कॉपर सल्फेटमध्ये Cu2 प्लस आयन्स असतील. सो Cu2 प्लस आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर. म्हणजे प्रत्येक तुम्हाला रिॲक्शन ही लिहावी लागेल आणि त्या रिॲक्शनवरून आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन समजतं, कॅथोड ॲनोड समजतो, तसंच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्वसुद्धा समजतं. आता इथं Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर सॉलिड, ही झाली रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्व झाले, तर 2 झाले, म्हणजे एनची किंमत किती आली, 2 आली. आता इथं आपल्याला बघायचं आहे की मोल रेशो काढायचं आहे. तर मोल रेशो काढण्यासाठी आपल्याला मोल रेशो काय येतो, तर 1 मोल कॉपर जो आहे वरच्या रिॲक्शननुसार 1 मोल कॉपर प्रोड्यूस करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स किती लागले, तर 2 मोल इलेक्ट्रॉन्स लागले. म्हणून मोल रेशो किती येतो, 1 डिवायडेड बाय 1 मोल कॉपर आहे, त्याच्यासाठी 2 मोल इलेक्ट्रॉन्स लागले, म्हणून रेशो आला 1 मोल डिवायडेड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन. आपण हे सोडून घेतलं तर हे 0.5 येणार आहे. आता आपण फॉर्म्युला बघू. फॉर्म्युला काय, तर W इज इक्वल टू I इन एम्पियर इंटू T इन सेकंड डिवायडेड बाय 96500 कुलोम्स पर मोल इलेक्ट्रॉन इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. आता आपण इथं किमती सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला Wची किंमत आहे 2.4 ग्रॅम्स इंटू दॅट इज इक्वल टू I माहीत नाही आपल्याला काढायचं आहे इंटू 3600 सेकंड डिवायडेड बाय 96500 कुलोम्स पर मोल इलेक्ट्रॉन इंटू मोल रेशो आहे 1 मोल डिवायडेड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन इंटू 63.5 ग्रॅम्स पर मोल. आता इथला मोल पर मोल आहे, इथं पण मोल आहे, हे कॅन्सल होईल. मोल आणि पर मोल हे कॅन्सल झालं. तसंच मोल इलेक्ट्रॉन आणि मोल इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल. आणि इथं मोलर मासमधला ग्रॅम आणि इथला वजन डब्ल्यूमधला ग्रॅम हे कॅन्सल होईल. त्यामुळे आपल्याला आपण हा आय इकडे घेतला तर W ह्या साईडला येईल आणि I इन एम्पियर इज इक्वल टू काय येणार 96500 इंटू 2.4 डिवायडेड बाय 3600 इंटू 0.5 इंटू 63.5. आपण हे सोडून घेतलं तर त्याचं जे उत्तर आहे हे येतं 2.026 एम्पियर्स. हे तुम्ही लॉग टेबलनं सोडवू शकता. लॉग टेबलनी ह्या दोघांच्या लॉगची बेरीज करायची, ह्या खालच्या तिघांच्या लॉगची बेरीज करायची आणि त्यानंतर वरच्या लॉगच्या बेरजेतून या तिघांच्या लॉगची बेरीज वजा करायची आणि येणाऱ्या संख्येचा अँटी लॉग बघायचा. हे सोडवून घेतलं तुम्ही तर उत्तर येतं 2.026 एम्पियर. पुढचा प्रॉब्लेम आपण आता बघणार आहे. व्हॉट इज मास ऑफ Cu मेटल प्रोड्यूस्ड ॲट द कॅथोड ड्युरिंग पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू कॉपर सल्फेट सोल्युशन फॉर 100 मिनिट्स. मोलर मास ऑफ कॉपर इज 63.5. आता मगाच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करंट काढायचा होता,
तर इथं आपल्याला काय काढायचं आहे, तर W काढायचं आहे. व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्युस्ड ॲट कॅथोड ड्युरिंग पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू कॉपर सल्फेट सोल्युशन फॉर 100 मिनिट्स. मोलर मास ऑफ कॉपर इज 63.5 ग्रॅम्स पर मोल. आता आपल्याला माहिती आहे की याचं इक्वेशन मगाशी आपण बघितलं सेम त्याप्रमाणे Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स कॉपर. सो मोल रेशो इज 1 मोल डिवायडेड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन. फॉर्म्युला आपला मास ऑफ कॉपर फॉर्म W इज इक्वल टू I इन एम्पियर इंटू T इन सेकंड डिवायडेड बाय 96500 कुलोम्स पर मोल इंटू मोल रेशो इंटू मोलर मास ऑफ कॉपर. आता इथं आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर 5 एम्पियर इंटू 100 मिनिट्स आहे म्हणून 100 इंटू 60 सेकंड आला T डिवायडेड बाय 96500 कुलोम पर मोल इलेक्ट्रॉन इंटू 1 मोल डिवायडेड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन इंटू 63.5 ग्रॅम पर मोल. आता इथं मगाच्या प्रमाणेच पर मोलला मोल कॅन्सल होईल, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होईल, त्यानंतर एम्पियर सेकंड म्हणजेच कुलोम बसतो त्यामुळे हे कॅन्सल झालं एकमेकाला. सो W इज इक्वल टू 5 इंटू 100 इंटू 60 म्हणजे काय तर 100 मिनिट्स आहे, त्याचं आपण सेकंडमध्ये केलं 100 इंटू 60 डिवायडेड बाय 96500 इंटू 0.5 इंटू 63.5. आपण हे सिम्प्लिफाय केलं तर 300 इंटू 0.5 इंटू 63.5 डिवायडेड बाय 965 आलं. म्हणजे तुम्ही अगोदर ह्या तिघांचा लॉग घेतला, लॉग ऑफ 300 प्लस लॉग ऑफ 0.5 प्लस लॉग ऑफ 63.5. ह्या तिघांच्या लॉगची बेरीज करा आणि त्यातून 965चा लॉग वजा करा. आपल्याला येणारी संख्या आहे 0.9944. याचा आपण अँटीलॉग बघितला तर येतं 9.872. म्हणजेच आपल्याला इथं उत्तर किती आलं तर मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड किंवा फॉर्म्ड काय आलं W इज इक्वल टू 9.87 ग्रॅम्स. तर ह्या पद्धतीनं आपल्याला W कसा काढायचा हे समजलं. तसं कधी टाईम विचारलं जातं तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तुम्हाला टाईम कसा काढायचं हे सोडवून दिलेलं आहे. तर तो पुस्तकातला जो टेक्स्टबुकमधला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सोडवून घ्यायचा आहे. तो सेम जसं आपण करंट काढलं त्याप्रमाणे T काढता येतो. नेक्स्ट, हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn+2 फ्रॉम Zn. हाऊ मेनी फॅराडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी रिक्वायर. आता हा प्रॉब्लेम ॲक्च्युली तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेला आहे पण अशा टाईपचा प्रॉब्लेम एक्झरसाइजमध्ये नाही त्यामुळे मी तुम्हाला तो सॉल्व्ड प्रॉब्लेम एक्सप्लेन करते. आता या अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतील तर फार सोपे असतात, फक्त लॉजिक असतं त्यामध्ये की 1 मोलसाठी एवढं असेल तर 3 मोलसाठी किती लागणार एवढंच आपल्याला शोधायचं आहे. आता बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिडक्शन ऑफ Zn+2 टू Zn इज Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn सॉलिड. म्हणजे 1 मोल Zn+2 आहे त्याच्यासाठी 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात. मग आपल्याला विचारले काय तर 3 मोल Zn+2चं कन्व्हर्जन Znमध्ये करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स लागतील तर 1 मोलसाठी किती इलेक्ट्रॉन लागतात 2 मोल इलेक्ट्रॉन. मग 3 मोलसाठी किती लागतील तर 3 इंटू 2 म्हणजेच 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर 3 मोल्स ऑफ Zn2 प्लस टू रिड्यूस टू Zn. म्हणजे साधं सोपं आहे की एका मोलला किती इलेक्ट्रॉन लागले तर 3 मोलला किती लागतील. दुसरं, आता किती फॅराडेज लागतील असं विचारले तर चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो हा 1 फॅराडे असतो. 1 फॅराडे म्हणजे किती असतं 96500 कुलोम्ब असतं. हे आपल्या डोक्यात पाहिजे. चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 1 फॅराडे असतो. हा किती असतो तर कुलोम्समध्ये 96500 कुलोम्स असतो. मग 1 मोलसाठी 1 फॅराडे तर 6 मोलसाठी किती लागणार 6 फॅराडे लागणार. तर ह्या पद्धतीनं फक्त कॉमन सेन्स वापरून आपल्याला हे लिहायचं आहे. त्यामुळं अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आले तर त्याला कुठलंही कॅल्क्युलेशन नाही, थोडंसं लॉजिक वापरून आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम सोडवू शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड Zn+2 जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.02 मोलार
and in contact with Zn solid is 0.76 volt. Calculate its potential. आता तुम्हाला हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलेला आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल, आणि त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायला विचारलं. म्हणजे E0 पोटेन्शियल दिले आणि ई पोटेन्शियल काढायचं आहे कोणाचं, इलेक्ट्रोडचं. आता इथं हा जो प्रॉब्लेम आहे हा नर्स इक्वेशनवर आधारित आहे. नर्स इक्वेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन बघितले की त्याचा उपयोग आपण टू कॅल्क्युलेट EMF ऑफ द सेल किंवा टू कॅल्क्युलेट EMF ऑफ द इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे आपण काढू शकतो. आता इलेक्ट्रोड रिॲक्शन काय येणार तर Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn. नेहमी रिडक्शनच्या फॉर्मॅटमध्ये रिॲक्शन लिहायची. Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn. आता Znचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 मोलार हे तिथं लिहायचं. आता आपला फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला काय, Ezn इज इक्वल टू E0 Zn मायनस 0.0592/2 log टू द बेस 10 ऑफ 1/Zn प्लस 2. आता हा फॉर्म्युला इथं आपण लिहिला. म्हणजे E0 Zn म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक मायनस 0.0592/2 log टू द बेस 10 ऑफ 1/Zn प्लस 2. आता इथं आपण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर E0 Zn किती आहे 0.76 व्होल्ट मायनस 0.0592/2 हे येतं 0.0296 टू लॉग ऑफ 1/Zn प्लस 2. Zn प्लस 2चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 आहे. आता इथं थोडंसं तुम्ही लिहिलं तर 0.76 मायनस 0.0296 इंटू लॉग ऑफ 1/2 इंटू 10⁻⁻². म्हणजेच ह्याचा लॉग आपण घेतला तर हा किती येतो तर बार 2 येतो. बार 2.2चा लॉग बघितला आपण तर हा येतो 3010. इथं तुम्हाला करून दाखवले. आता लॉग ऑफ 0.02 येतो बार 2.3010. पण बार 2मध्ये आपण लिहू शकत नाही गुणिले करताना, म्हणून काय केलं जातं तर त्यासाठी जी संख्या आहे बार 2 म्हणजे -2 अधिक काय करायचं पुढचे म्हणजे -2 हे कॅरेक्टरिस्टिक आहे बार 2, ते कॅरेक्टरिस्टिक घ्यायचं -2 आणि अधिक काय करायचं पुढचा मॅन्टिसा करायचा 0.3010. म्हणजे -2 घेतला आपण आणि अधिक 3010 म्हणजे ॲक्च्युली पहिली संख्या निगेटिव्ह आहे दुसरी पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे पहिल्या संख्येतून दुसरी वजा करायची. म्हणजे किती आलं हे 6990 आणि 2मधून 1 गेला म्हणून इथं 1 आला, पण ह्याच्यावर साईन कुठलं आलं मायनस आलं. म्हणजे हा लॉग लिहिताना काय लिहिणार आपण इंटू -1.6990 ही संख्या आली. आता आपल्याला ही मायनस आहे आणि इथं सुद्धा मायनस होती, त्यामुळे आपण मायनस इथं काय केलं प्लस केलं आणि ह्या वरती घेतलं. ही संख्या खाली होती 2 इंटू 10⁻². ही वर येण्यासाठी आपण इथं मायनस साईन होतं ते काय केलं पॉझिटिव्ह केलं म्हणजे प्लस केलं. म्हणजे 0.76 इंटू 0.0296 इंटू लॉग ऑफ 2 इंटू 10⁻². हा खाली होता रेसिप्रोकलला, हा वरती घेतला म्हणून साईन पॉझिटिव्ह केलं. आणि 2 इंटू 10⁻²चा लॉग हा बार 2 असतो, पण बार 2 आपल्याला इथं फॉर्म्युल्यात लिहिता येत नाही, म्हणून आपण काय केलं त्याला हे वेगळ्या पद्धतीनं सोडवून घेतलं. ह्या पद्धतीनं करायचं आणि -2मधून पुढचा मॅन्टिसा वजा करायचा आणि येणारी संख्या इथं लिहायची, फक्त निगेटिव्ह साईन सहित लिहायची. म्हणजे ह्याला -1.6990. आता आपण काय करायचं तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या संख्येला निगेटिव्ह साईन द्यायचं. म्हणजे 0.296 इंटू -1.6990 आहे. तर ह्या दोघांच्या लॉगची बेरीज करायची, येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग बघायचा आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं. तर ही व्हॅल्यू येते -0.503 आणि आपलं पहिलं आहे 0.76. त्यातून हे वजा केलं तर आपल्याला इथं उत्तर आलं 0.1881 व्होल्ट. म्हणजे मायनस इथं प्लस येणार आहे, त्यामुळे इथं प्लस केलं आपण. सॉरी, इथं आपण बघा बार 2.4713 हेचं कॅरेक्टरिस्टिक आहे बार 2चं, प्लस
सर हे वरची संख्या दिलेली आहे. हां 0.025 आहे, त्याचं बार 2 घेतलं आपण. बार 2.4713 आणि 16चा 9 आहे, ही संख्या 0.2303 आली. यांची बेरीज केली, येणाऱ्या संख्येचा अँटीलॉग बघितला. हा अँटीलॉग येतो 0.0503 आणि ह्या दोघांची वजाबाकी करून येणारं उत्तर आपल्याला इथं, तर इथं प्लस साईन आहे, प्लस 0.76 मायनस करा 0.503 आणि येणारं उत्तर इथं लिहा. नेक्स्ट इज कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिब्स एनर्जी change and equilibrium constant. Calculate Gibbs energy change and equilibrium constant at 25 degrees Celsius for cell reaction. रिॲक्शन दिलेले CD सॉलिड plus SN2 plus aqueous gives CD2 plus aqueous plus SN solid. आता इथं आपण ही रिॲक्शन दिले, त्याचबरोबर तुम्हाला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल दिले, इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले. कॅडमियमचा आहे -0.403 आणि SNचा आहे -0.136. आता इथं आपल्याला राईट फॉर्म्युला ऑफ सेल म्हणजे फॉर्म्युला पण लिहायचं आहे, पोटेन्शियल काढायचं आहे आणि गिब्स एनर्जी चेंज म्हणजे डेल्टा जी 0 काढायचा आहे, प्लस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण काढायचं आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम 4 मार्काचा आहे. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेलाच आहे आणि वरचा पण जो प्रॉब्लेम आहे हा पण सोडवून दिलेला आहे. फक्त त्याचं शेवटचं जी स्टेप आहे, ही शेवटची स्टेप तुम्ही स्वतः करून बघा, कारण तिथं मला वाटते थोडंसं चुकलेलं आहे. -0.76 आहे व्होल्टेजचं ह्या रिॲक्शनमध्ये. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये सगळ्यांचं व्होल्टेज हे -0.76 आहे. हे मी चुकून इथं 0.76 घेतलं आहे. -0.76 आणि -0.053 ह्या दोघांची बेरीज केली आपण तर उत्तर येतं 0.81 व्होल्ट. आता पुढचा जो आहे हा प्रॉब्लेम, यामध्ये आपण कॅडमियम जो आहे ह्या कॅडमियमचं ऑक्सिडेशन होते, CD गिव्स CD2+ आणि SN+2चं रिडक्शन होतं आहे, SN+2 गिव्स SN. म्हणून CD हा ॲनोड आहे आणि SN हा काय आहे, कॅथोड आहे. आता E0 SN जे आहे जर आपण व्हॅल्यू बघितल्या तर याचे 0.136 आहे आणि याचा किती आहे 403 आहे. म्हणजे निगेटिव्ह असलं तरी SNचं जास्त कमी निगेटिव्ह आहे आणि कॅडमियमचं जास्त निगेटिव्ह आहे. त्यामुळं SNची पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे, कॅडमियमची पोटेन्शियल व्हॅल्यू कमी आहे. म्हणून इथं SN हा काय आहे तर हा SN हा इथं ॲनोड आहे, कॅथोड आहे आणि CD हा इथं ॲनोड आहे. त्याप्रमाणे आपण सेल फॉर्म्युलेट केला तर CD सॉलिड इन कॉन्टॅक्ट विथ CD2+, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ SN2+ SN. आता स्टँडर्ड गिब्स एनर्जी जी आहे ही गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला आहे डेल्टा G0 इज इक्वल टू -NFE0 सेल. From the given reaction, number of electrons involved n is equal to 2. आता इथं n is equal to 2 आलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 आहेत म्हणून E0 सेल काय आला, E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड म्हणजेच E0 SN मायनस E0 CD. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, दॅट इज इक्वल टू -0.136 व्होल्ट मायनस इन ब्रॅकेट -0.403 व्होल्ट, that is equal to -0.136 प्लस मायनस प्लस आलं प्लस 0.403 व्होल्ट, दॅट इज इक्वल टू 0.81
0.267 व्होल्ट ह्याला याचं पोटेन्शियल म्हणजेच E0 सेल आलं. मग डेल्टा G0 इज इक्वल टू NF E0 आहे, N आहे 2 मायनस 2 मोल इलेक्ट्रॉन्स इंटू 96500 कुलोम्स पर मोल इंटू काय आलं 267 व्होल्ट. N 2 आहे, F म्हणजेच 96500 कुलोम्स पर मोल आणि E0 सेल आहे 0.267. ह्या किमती आपण सबस्टिट्यूट केल्या त्यानंतर मोल्स पर इलेक्ट्रॉन इथं मोल इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल आणि आपल्याला इथं मिळालं 51531 Vc पोटेन्शियल इंटू कुलोम म्हणजेच जूल्समध्ये वर्क मिळालं 51531 जूल्स म्हणजेच किती आलं हे 51.53 किलो जूल्स आलं. हे झाला डेल्टा G0. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं आपल्याला. E0 सेल इज इक्वल टू 0.0592 बाय N लॉग टू द बेस 10 ऑफ K हा फॉर्म्युला आहे. आता E0 सेल आपल्याकडे आहे की ते 0.267 व्होल्ट इज इक्वल टू 0.0592 बाय 2 लॉग टू द बेस 10 ऑफ K. आपण K इकडे घेतला तर हे ह्या साईडला जाणार उजव्या साईडला आणि आपल्याला मिळेल लॉग टू द बेस 10 ऑफ K इज इक्वल टू 2 इंटू 0.267 डिवायडेड बाय 0.0592. हे आपण लॉगनी सोडवून घेतलं तर हे तर 9.0203 म्हणजे लॉग ऑफ Kची व्हॅल्यू आली 9.0203. आता आपल्याला लॉग नको आहे, फक्त K पाहिजे म्हणून दोन्ही साईडचा अँटी लॉग घ्यायचा. म्हणजे K बरोबर काय येणार अँटी लॉग ऑफ 9.0203. हा अँटी लॉग येतो 1.05 इंटू 10⁹ म्हणजे अशा पद्धतीनं आपण इथं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढला, स्टँडर्ड गिब्स एनर्जी काढली, सेल पोटेन्शियल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढलं आणि त्याचबरोबर सेल फॉर्म्युलेट केला. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्समध्ये आपण जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे याचा अभ्यास केला. आता नेक्स्ट शेवटचा प्रॉब्लेम आहे हा. कॅल्क्युलेट EMF ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मगाशीच मी सांगितलं की E0 EMF जे आहे हा फक्त EMF सेल असेल तर तुम्हाला नस्ट इक्वेशन वापरायचं असतं आणि स्टँडर्ड EMF किंवा स्टँडर्ड पोटेन्शियल शब्द असेल तर फक्त E0 सेल काढायचा म्हणजे कॅथोड आणि ॲनोडचं पोटेन्शियल वजा करायचं. आता आपल्याला सेल दिलेला आहे इथं Zn इन कॉन्टॅक्ट विथ Zn+2. कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं 0.08 मोलार. इट इज इन कॉन्टॅक्ट विथ Cr3 प्लस 0.1 मोलार विच इज इन कॉन्टॅक्ट विथ Cr. आता E0 Zn किती आहे तर -0.76 व्होल्ट आणि E0 क्रोमियम किती आहे -0.74 व्होल्ट. आता सेल रिॲक्शन आपल्याला इथं लिहावी लागते. तर पहिल्यांदा सेल रिॲक्शन लिहिली आपण तर Zn गिव्स Zn+2 इलेक्ट्रॉन्स असतं आणि Cr जो आहे Cr+3 इलेक्ट्रॉन्स गिव्स Cr. पण इथं थोडंसं चुकलं, इथं ट्वाईस Cr पाहिजे. आता इथं टोटल लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्स होण्यासाठी काय करायचं तर पहिल्या इक्वेशनला आपण 3 मल्टिप्लाय केलं तर 6 इलेक्ट्रॉन्स येतील 3 दुनी आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण 2 मल्टिप्लाय केलं तर 2 त्रिक 6 इलेक्ट्रॉन्स येतील. म्हणजे इथं फक्त थ्राईस Crच्या ऐवजी ट्वाईस Cr पाहिजे लक्षात ठेवा. आता त्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं आले 6, Nची किंमत 6 आली. आता E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड काढायचं आहे तर झिंकचं ऑक्सिडेशन होतं आहे म्हणून झिंक हा ॲनोड असेल. क्रोमियम जो आहे तिथं रिडक्शन होतं आहे म्हणून क्रोमियम हा काय आहे कॅथोड आहे. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर E0 Cr आहे -0.74 व्होल्ट मायनस ॲनोड आहे झिंक E0 Zn इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट -0.76 व्होल्ट. हे सोडून घेतलं आपण तर स्टँडर्ड पोटेन्शियल E0 सेल इज इक्वल टू आलं 0.02 व्होल्ट. आता आपल्याला तिसरा म्हणजे EMF ऑफ द सेल काढायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे E सेल इज इक्वल टू
E0 cell minus 0.0592 by N log to the base 10 of product ion concentration of product ion divided by reactant ion. आता आपल्याला प्रॉडक्ट कोण आहे तर झिंक आहे आणि रिॲक्टंट कोण आहे क्रोमियम आहे. झिंकचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.08 आणि क्रोमियमचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1. आपल्या ह्या रिॲक्शननुसार झिंक किती आहे तर 2 आहेत 3 आहेत म्हणून कॉन्सन्ट्रेशन रेस टू 3 येणार आणि क्रोमियमचे आयन 2 आहेत म्हणून तिथं रेस टू 2 येतं. आता आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. E0 सेल आहे 0.02 मायनस 0.0592 डिवायडेड बाय N किती आहे 6 इंटू लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ZN आहे 0.08 रेस टू 3 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cr3 प्लस आहे 0.1 रेस टू 2. सो दॅट इज इक्वल टू आपण थोडं सिम्प्लिफाय केलं हे 0.02 मायनस 0.592 बाय 6 लॉग ऑफ 8 क्यूब इंटू 10⁻² क्यूब म्हणजे 10⁻² इंटू 3 किती आलं -6 आलं. सो 8 क्यूब इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.1 म्हणजेच 1 इंटू 10⁻1 आहे त्याचा स्क्वेअर केला आपण म्हणजे 1 इंटू 10⁻² आलं. हा -2 वर गेला प्लस होणार आहे म्हणजे इथं शिल्लक राहील 10⁻4. 8चा क्यूब किती येतो तर हा येतो 512. आपल्याला जमत नसेल तर सरळ लॉगनी करायचं. 3 इंटू लॉग ऑफ 8 केला आपण तर 3 इंटू लॉग ऑफ 8 किती आहे 1931 आहे. दॅट इज इक्वल टू 2.7093. अँटी लॉग बघितला आपण तर 512.1 येतो. म्हणजे इथं आपण किंमत लिहिली याची 512 इंटू 10⁻⁻4. आता आपल्याला मगाच्यासारखंच इथं मायनस ह्याचा लॉग बघायचं आहे. 514 म्हणजे आपण अजून ह्याला सिम्प्लिफाय केलं तर हे 5.12 इंटू 10⁻² येतं. आता 5.12 इंटू 10⁻² याचा आपल्याला लॉग बघायचं असेल तर -2चं कॅरेक्टरिस्टिक बार2 येतं. बार2 51चा 2 बघितला आपण तर हा येतो 70.93. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं हे बार2.7093 आलं. पण आपल्याला बार2 लिहिता येत नाही म्हणून आपण काय करायचं तर बार2 म्हणजे -2 घ्यायचं -2.00 आणि त्यातमध्ये प्लस काय करायचं 7093 करायचं. पण वरची संख्या निगेटिव्ह आहे आणि खालची पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण वजाबाकी करतो इथं आणि उत्तर आलं इथं -1.2907 हे इथं लिहिलं आपण. आता हे मायनस आपण काय केलं प्लस केलं निगेटिव्ह साईन काढून टाकलं बाहेर काय केलं प्लस केलं मायनस प्लस येणार आहे म्हणून इथं प्लस केलं तर 0.02 प्लस 0.009866 इंटू 1.2907 हे आपण लॉगनी सोडवलं. ह्या दोघांचा गुणाकार केला 0.009866 इंटू 1.2907 हे लॉगनं केलं. बार 3.9942 प्लस 0.1109 यांची बेरीज केली बार 2.1051 येते. त्याच्या खाली आपण अँटीलॉग बघितला तर हा येतो 0.01274. आपण इथं हा लिहिला 0.02 प्लस 0.01274. इथं ई सेल आला 0.03274. आता इथं आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स कवर केलेत. फक्त थोडंसं माझ्याकडून लिहिण्यामध्ये चूक झाली यामध्ये. इथं 3 CR आहे या प्रॉब्लेममध्ये त्याच्याऐवजी 2 CR पाहिजे. त्यानंतर जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा प्रॉब्लेम आहे इथं 0.76 आहे त्याऐवजी सगळीकडं -0.76 पाहिजे. एवढ्या 2 करेक्शन लक्षात ठेवा आपण आणि आपण इथं थांबूया.